नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात मृत्यू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात विमान अपघाताची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बारामती येथील विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे धावपट्टीवरून विमान बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे आज बारामतीत 4 जाहीर कार्यक्रम नियोजित होते. त्या कार्यक्रमासाठी ते सकाळी विमानाने बारामती येथे दाखल होत होते. मात्र विमानतळावर उतरत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अपघात झाला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अत्यंत गंभीर अवस्थेत अजित पवारासह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे अजित पवार यांच्या दादा परवाच्या राजकारणाच्या अक्काली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 4.5 दशकापासून अजित पवार नावाचं वारं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत असायचे. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात होतं. मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबियासह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रू अनावर झाले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 रोजी झाला. देवळाली प्रवरा हे त्यांचे आजोळ होते आणि त्यांनी शालेय शिक्षणही तेथूनच पूर्ण केले. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत आणि ते एक प्रमुख राजकारणी आहेत. सुनेत्रा पवार ह्या त्यांच्या पत्नी असून त्या राज्यसभा सदस्य आहेत. तर जय आणि पार्थ हे अजित पवार यांचे पुत्र आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आहे.